गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना माझा. अशा प्रकारे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. तरी माझ्या चॅनल तुम्ही दररोज पाहण्यासाठी, माझे नवनवीन व्हिडिओ वेगळे आगळे काहीतरी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. मग चला तर आज आपल्याला जायचं आहे तुळजापूर आणि अक्कलकोट. माझ्या भाच्यानं गाडी घेतल्यामुळं तो म्हणला की आत्या पहिल्यांदा तुला मी देवाला नेणार आहे. कुण्या देवाला नेऊ सांग? तर तुम्हाला तर माहिती आहे माझं श्रद्धास्थान, माझी आस्था, माझं प्रेम, माझी दुनिया, माझं लव म्हणलं तरी चालेल. माय अंबामाय, आई तुळजाभवानी, जगज्जननी, पूर्ण आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हटलं तरी चालेल. ही अशी तुळजाभवानी, माझं तिच्यावरती खूप खूप आणि खूप प्रेम आहे. तसंच दृढ निश्चय आणि प्रेम पण आहे. खूप तिचंसुद्धा माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. आणि अशा प्रकारे आम्ही तुळजापूरला निघालो. CNG भरण्यासाठी थांबलो. माझी आई बघू शकता किती खुश आहे. अमाप म्हणजे अमाप माझी आई खुश आहे. काय माहिती आहे का, आज तिचं स्वप्न पूर्ण झालं. आमच्या 2 लेकरावर आयुष्य काढणारी माझी आई, माझ्यावरती आणि माझ्या भावावरती, आम्ही दोघंच बहीण भाऊ. माझे वडील लहान असताना मी 7वीला होते, माझा भाऊ 10वीला होता, तेव्हा माझे वडील वारलेले. तेव्हापासून आजपर्यंतचा प्रवास माझ्या आईने 2 लेकराला पंखाखाली घेऊन आजपर्यंत माझ्या आईनं कसल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. कधीही मला वाटलं नाही की मला वडील नाहीत किंवा मला कुठल्या गोष्टीची कमी पडली, असं कधीच माझ्या आईनं मला कसलीच उणीव जाणू दिली नाही. तुम्हाला माहिती आहे का, वडील वारले तर लेकरं परदेशी म्हणतात, पण आई वारल्याच्या नंतर लेकरं परदेशी नाही, पोरखे होतात. माहिती का, सगळं जग दुनिया उघडी होती. जर आई असेल ना, तर आई वडिलांची कमी कधीच भासू देत नाही बरं का लेकरांना. हे आई जगदंबा जसं माझ्यावर प्रेम करते ना, तसं माझी आई माझ्यावर प्रेम करते. माझ्या आईनं मला आयुष्यामध्ये काय हवं आहे, नको आहे, मला काय लागतं आहे, ह्या सगळ्यांची कसलीच कमतरता भासू दिली नाही. आम्ही मग आता येऊन पहा तुम्ही, आम्ही तुळजापूरमध्ये पोहोचलेलो आहे. मला वेणी एवढी आवडली, अप्रतिम वेण्या केलेला होता दादानं ह्या. मी त्यांना विचारलं आणि इथे एक मातेसाठी वेणी घेतलं. पण फार मोठा चमत्कार झाला बरं का ह्या वेणीचा. मला मी तिथं थांबून आणखीन वेणीला बघत होते आणि मनात विचार आलं की आणखीन एक वेणी घ्यावं आपल्यासाठी. पण म्हणलं असू दे, जाऊ दे म्हणले आणि मी पुढे अशा प्रकारे निघाले. बघा, माझ्या माईचा दरबार म्हणजेच आई तुळजाभवानीचा दरबार बांगड्यानी, चुड्यानी, हळदी कुंकाच्या राशीनी असा भरलेला असतो की विचारता सोयनी. तिथे जिथं आम्ही चप्पल सोडतो ना, तिथं हा रसवाला असतो दादा. ह्याच्या घुंगराचा नाद म्हणजे अप्रतिम असतो. तिथून थोडं पुढे आलो, मंदिराकडे जायला निघालो, तर फुलवाली ताई ऐकच ना झाली. ताई गजरा घे ग, ताई गजरा घे ग म्हणत माझ्या मागे आली. म्हणून तिचं म्हणणं डावलावं असं वाटलं नाही. ताईकडून मी छोटासा एक गजरा घेतला आणि कॅरीबॅगमध्ये टाकून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला बरं का. जेव्हा जेव्हा मी मंदिराच्या पायरीवर पाय ठेवते, तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या घरी आले, मी माझ्या बापाच्या घरी आले, मी माझ्या माहेरी आले, असा मला भास होतो. आणि माझा आनंद गगनात मावेनासा होतो. तुम्हाला माहिती आहे, मी दर महिन्याला आईच्या भेटीला येते, आई तुळजाभवानीच्या भेटीला येते, दर पौर्णिमेला येते. मी महिनाभर पौर्णिमेचे वाटच बघत असते हो. का तर मला असं वाटतंय, मी दररोज जेव्हा जेव्हा माझ्या घरी आई तुळजाभवानीचा खूप मोठा फोटो आहे, ते तिकडं बघितलं की असं वाटते की ती मला बोलते. आणि खरंच माझी आई माझ्याशी बोलते बरं का. आई तुळजाभवानी माझ्याशी बोलते आहे, मी तिच्याशी बोलते. आणि असं आम्ही मंदिराच्या पायऱ्या चढत उतरत मी आईला बोलत होते की आई, माझ्या विश्वजितवर तुझी आई अशीच छाया, माया, आशीर्वाद, प्रेम, सावली आयुष्यभर ठेव ग. एकटं लेकरू आहे, खूप आणि खूप कष्टातनं इथंपर्यंत आलेला आहे. नाजूक परिस्थितीतून शिक्षण घेऊन इंजिनिअरिंग पास करून तो आज इंजिनियर झाला आहे. घर, गाडी, लग्न व्यवस्थित सगळं सांभाळत आहे. माझ्या भावाला पॅरालिस झाल्यामुळं माझ्या भावाला रिटायर व्हायच्या अगोदरच रिटायरमेंट घ्यावं लागली. स्वइच्छा निवृत्ती घेऊन माझा भाऊ घरी आहे.
हात पाय काम करत नसल्यामुळं सगळी जबाबदारी माझ्या विश्वजितवरच पडलेली आहे. तरी पण मागे न सरकता, मागे न डगमगता विश्वजित सगळ्यांचे मनं राखून खूप छान संसाराची सुरुवात केलेली आहे. मंदिरात आलो तर भोप्यानं आमच्या अगोदरच वेणी, गजरा, साडी, चोळी सगळं आणलेलं होतं. म्हणून तो दादा हे का, हे पहा मयूर भैया आमचे, हे भोपे आहेत आणि विथ आमचे पाहुणे पण आहेत बरं का. यांनी हे पहा सगळं घेऊन आले होते. म्हणले ताई 2-2 कशाला टाकून देतात, लावा तुमच्या डोक्याला. आणि हा त्या गजऱ्याचा चमत्कार झाला. आणि आम्ही आरती करायला लागलो देवीची. आणि मस्तपैकी मध्ये आरती करू देत नाहीत म्हणून आम्ही बाहेर येऊन आईचं दर्शन, अभिषेक, साडी चोळीचा नैवेद्य सगळं साडी चोळी केलं, नैवेद्य दाखवलो. बाहेर येऊन हे पहा इथं बाहेरच आरती करायची पद्धत आहे. अशा प्रकारे आम्ही आरती केलो. मयूर भैयांनी खूप छान दर्शन केलं. परडी भेटून आणले. माझ्या घरी देवी माता राणीचं ताट आहे, त्याला परडीला आम्ही ताट म्हणतो, ते आहे. ते तुळजापूरला गेले की वर्षातनं एकदा तरी भेटवावं म्हणतात, पण मला जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी घेऊन येते, तसं काही नाही बरं का. अशा प्रकारे हे पहा आम्ही आरती केलो सगळ्यांनी. मस्तपैकी सुंदर अशी आरती म्हणले, देवीची आरती झाली. आणि मग आम्ही म्हणलं की थोडा वेळ बसूया. मयूर भैया म्हणले मी प्रसाद घेऊन येतो ताई, आता आरती झालेली आहे. यांनी आमच्या डोक्याला गंध लावला आणि यशला पण आणि मला पण गंध लावला. मी, माझी आई, यश सर्वांनी आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केलो. आरती केल्याच्या नंतर असं मला जाणवलं की माता राणी म्हणतीये अजून काय पाहिजे बेटा तुला, झाली ना तुझी इच्छा पूर्ण. तुझी इच्छा होती ना माझ्या विश्वजितचं चांगलं व्हावं, लग्न व्हावं, घर, गाडी. माझं माहेर म्हणलं की मला छाती असं फुगवून आली की सांगायला मला बरं वाटावं, असं पाहिजे होतं ना. तर खूप खरंच माझी सर्व इच्छा पूर्ण केली. आणि माझा रूल्स आहे की मी दर महिन्याला आले की असं आईला लोटांगण घालत असते. ह्याला आमच्याकडे दंडवत म्हणतात. मी महिन्याला असं आईला दंडवत घालते. मीच काय, माझ्या फॅमिलीमधला प्रत्येक मेंबर आईला असं अंतकरणातनं दंडवत घालतो बरं का. माझ्या यशची तर खूप श्रद्धा आहे. आई जगदंबा म्हणलं की आम्हाला काहीच कळत नाही हो, आम्ही तिच्याच पुढे नतमस्तक होतो बरं का. आमचं विश्वच हे. आता काय सांगावं, शब्दच नाहीत बघा तिच्याशी बोलण्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी. आई म्हणलं की संपला, आमचा विषयच संपतो बघा. आमची श्रद्धास्थानच माता राणी. हे पाय यश माझा इतकं बोलतो ना तिच्या कळसाकडं बघून की विचारता सोय नाही. मी पण महिन्याला आले ना की असं हरवून जाते. मंदिरात पाय ठेवलं की मला कशाचं भान राहत नाही. असं वाटतं की ती माझ्याशी बोलतीये, रागवतीये माझ्याशी. का गं महिना झालं तू आली नाहीस, असं मला ती बोलती. माता राणी माझ्याशी बोलती. दर्शन वगैरे सगळं झालं आणि आता आम्ही बाहेर पडलेलो आहे. हे पहा बाहेर आल्याच्या नंतर माता राणीचं महाद्वार, तिथून आम्ही गाडीत बसून अक्कलकोटच्या दिशेने निघालो. पण सकाळपासून आम्ही चहा नाश्ता काहीच खाल्ला नव्हता. माझं व्रत होतं की मी नाश्ता चहा करायच्या अगोदरच अभिषेकाला येईन म्हणून. त्या प्रकारे माझा अभिषेक पूर्ण झाला. मग विश्वजित म्हटला की चला आत्या आपण आता जेवण करून घेऊया. पण त्याला माहिती होतं की मी नाश्ता पण केलेला नाही. मग खूप उशीर झाला होता, 1-1:30 वाजलेलं होतं. म्हणून तो म्हटला की आपण नाश्ता करायच्या आधी जेवणच करून घेऊया. मग वाटेमध्ये एक सुंदर मस्तपैकी हॉटेल होतं, तिथं आम्ही थांबलो. छानपैकी ऑर्डर दिला विश्वजितनं. महाराष्ट्रीयन थाली होती. साधं भाजी, चपाती, पोळी असं सगळं होतं तिथं. मग आम्ही जेवायला बसलो. मी, माझा भाऊ, माझा भाचा, माझी आई, माझा मुलगा. अशा प्रकारे आम्ही सुंदर असं जेवण केलं. मस्त खूप छान जेवण होतं. क्वालिटी तेवढी चांगली नव्हती, पण चला अन्नाला नाव ठेवायचं नसतं. आता हॉटेल म्हणल्याच्या नंतर कसं असतं, चपाती त्यांनी शिळी दिलेली होती आम्हाला, चपाती चावत नव्हती. वरून पापड वगैरे दिलं, पण चपात्या खूप शिळ्या होत्या. सकाळच्या चपात्या गरम करून दिलेल्या होत्या. अशा प्रकारे आम्ही जेवण करून बाहेर पडलो. बाहेर पडल्याच्या नंतर त्या हॉटेलच्या सुंदर खूप छान बैलजोडी होती हो, मनमोहक अशी सुंदर बैलजोडी होती. तिथून आम्ही आता अक्कलकोटच्या दिशेनं निघालेलं. काय माहिती नाही की माझं श्रद्धास्थान तर माता राणी आहे. मी कधी स्वामींना गेलेली नव्हते. माझ्या फ्रेंडनी मला घेऊन गेलेली, वळसंगीताईनं. मी एका आठवड्यात 2 वेळेस स्वामीनं सुद्धा मला बोलवले. कसं असतंय बघा ना, दिल चंगा तो कटोटी में गंगा म्हणतात. माझं मन अंतकरण निर्मळ होतं, तर स्वामींनी मला एका आठवड्यामध्ये 2 वेळेस बोलवलं. मी गुरुवारी गेलेली, शुक्रवार, शनिवार, रविवार गेला आणि सोमवार.
मंगळवारी लगेच आम्ही देवीला आणि अक्कलकोटला आलो. काय चमत्कार होता माहीत नाही मला महाराजांचा. हे पहा, आम्ही अशा प्रकारे मंदिरात प्रवेश करण्यासाठी सगळेजण गाडी लावून निघालो. मग विश्वजित म्हणला की आपण प्रसाद घेऊया. मी म्हणलं चल, पुढे असतो प्रसाद, हे पहा इथंच आहे. म्हणून आमचं बोलणं, गप्पा इतक्या मस्त. अशा प्रकारे सुंदर असं पेढ्याचा बॉक्स, खूप सुंदर पेढे होते बरं का अक्कलकोटमधले. पेढे घेऊन आम्ही दर्शनासाठी निघालो, मी, माझी आई. अशा प्रकारे मंदिराच्या दिशेनं आम्ही चालत चालत गप्पा मारायचं की मला स्वामी बोलत होते, का गं तुला देवी आवडती? फक्त देवीच आवडती का? मी नाही? मग कसं आलीस आठवड्यातून 2 वेळेस माझ्याकडे? मी तर तुला आवडत नाही. मी स्वामींना म्हटलं, स्वामी तसं काही नाही, तुम्ही खूप दूर आहात आणि काय माहीत नाही, पण लहानपणापासून मला देवीची आवड आहे. देव तिथून एकच असतो की हो स्वामी, असं कसं म्हणता तुम्ही? म्हणून अशा मी स्वामींना बोलत 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 आतमध्ये प्रवेश केलेला. सुंदर असं मंदिराची सजावट, भव्य दिव्य मंदिर. आम्ही गप्पा मारत, मी, विश्वजित, माझी आई, माझा भाऊ, गप्पा मारत मारत हे पहा मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिरामध्ये अजिबात गर्दी नव्हती बघा. मंगळवार असल्यामुळे स्वामींना गर्दी नव्हती, कारण गुरुवार स्वामीचा असतो. गुरुवारी गेलेलो आम्ही मागच्या, तर खूप गर्दी होती. खूप त्या दिवशी पण खूप मोठा चमत्कार झालेला होता. त्या दिवशी तर डायरेक्ट चक्क स्वामींनी माझ्या हातात सोनचाफा दिलेला. मला वाटतंय हे सोनं देण्यासाठी स्वामींनी मला हिंट दिली होती, बघ तू तुझ्या भावासाठी, तुझ्या भाच्यासाठी जे काय मागितलं होतं ते मी पूर्ण केलं, असं म्हणून स्वामींनी मला दर्शन दिले. आणि अशा प्रकारे स्वामींचं दर्शन घेतलो. ही माताराणी पण इथं घेऊन एक आजी बसलेली होती, तिचं दर्शन घेतलं. हे बघू शकता, मी पेढ्याचा बॉक्स दिला आतमध्ये महाराजांना, तर त्या बाबांनी मला पेढ्यामध्ये गुलाबाचं फूल ठेवून दिले. आता माहीत नाही पुढचा चमत्कार काय आहे, पण स्वामी नक्की माझ्या आयुष्याचं सोनं गुलाबाच्या फुलासारखी माझे असं आयुष्य फुलवणार, ह्याचं मला हिंट मिळाली. अशा प्रकारे बाहेर आल्याच्या नंतर धागा बांधायची तर पद्धत आहे, म्हणून यशनी पण काय म्हणला माहीत नाही, पण तो धागा बांधत होता. अशा प्रकारे सुंदर असा खूप छान आणि आनंदी यश होता, कारण माझ्या आईचं स्वप्न आज पूर्ण केला तिच्या नातानी. माझी आई तर खुश आहेच आहे, पण माझ्यासुद्धा आनंदाला पारावार नाही बरं का, कारण पुत्र जन्मावा ऐसा त्याचा त्रिलोकी झेंडा, ह्या म्हणीसारखे माझा विश्वजित एक चांगला निघाला घरामध्ये आणि त्यानं सगळ्या घराचं सोनं केलं. माहिती आहे का, एक जरी व्यक्ती घरातली चांगली निघाली तर अख्खं घर पुढे जातं. तुम्हाला ती म्हण माहिती आहे का, शिकलेली आई आणि घर पुढे नेई. तसंच एक विश्वजित माझा शिकलेला निघाला आणि सगळं घर पुढे घेऊन गेला. हे सगळं विचाराचं वादळ मी विचार करत 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 अशा प्रकारे मी मंदिराच्या बाहेर निघाले. पण डोक्यामधले विचार काही